हॅलो. एक अनोळखी आवाज येतो. हॅलो. सुगंधा बोलते व समोरून अनोळखी आवाज ऐकून घाबरते. मॅडम, तुम्ही आयुषच्या घरून बोलत आहात का? तो माणूस विचारतो. सुगंधाला काय सांगावं कळत नव्हतं. का का काय झालं? सुगंधाला काळजी आणि भीती दोन्हीही वाटल्या. मॅडम, त्यांचं ॲक्सिडेंट झालं आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. तो माणूस हॉस्पिटलचं नाव सांगतो. काय? एवढेच शब्द तिच्या तोंडून निघतात. ऐकलेले शब्द मात्र कानात घुमत राहतात आणि काही कळायच्या आत ती खाली कोसळते. तिथल्याच एका दुकानदार तिच्या तोंडावर पाणी मारतो आणि तिला शुद्धीत आणतो. नक्की काय चाललंय आपल्यासोबत हे समजायला तिला वेळ लागतो. ती धडपडतच उठते. मॅडम, काय झालंय? तो दुकानदार विचारत असतो की तिला त्या माणसाचे शब्द आठवतात. ॲक्सिडेंट झालंय. ती त्या दुकानदाराला काहीच उत्तर देत नाही. त्या मनस्थितीतच नसते ती. आयुष, मी पोचते लगेच. तुला काहीच होऊ देणार नाही मी. स्वतःशीच बोलत ती त्या माणसाला आयुषच्या मोबाईलवर फोन करून पत्ता विचारते. राहून राहून माणसाचा आवाज ओळखीचा वाटत असतो, पण ती त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते आणि रिक्षा पकडते. रिक्षात बसल्यावर आपल्या समीर दादाला फोन करून सांगते की आयुषचा ॲक्सिडेंट झालाय. तो जवळच असतो ऑफिसच्या. तोही निघतो हॉस्पिटलला यायला. तो वाटेत असतानाच आयुषच्या घरच्यांना कळवतो. सुगंध रिक्षात बसल्यावर देवाचं नाव घेत असते. तेच राम राम राम. प्रत्येक वेळी तिला तोच आधार वाटायचा. हे रामराया, सगळं ठीक कर रे. आयुषला जास्त लागलेलं नसू दे. ती मनोमन प्रार्थना करत असते. कसा असेल आता? शुद्धीत आहे का? विचारलंच नाही आपण. जो कोणी असेल माणूस तो खरंच खूप चांगला आहे. आयुषला वेळेत हॉस्पिटलमध्ये पोचवलं आणि थांबलाही आहे त्याच्यासोबत. ती मनातच बोलत होती. कधी एकदा आपण आयुषला बघतो असं झालं होतं तिला. ती रिक्षा हॉस्पिटलजवळ थांबताच पैसे देऊन लगेच उतरते आणि धावतच जिथे त्याला ॲडमिट केलेलं असतं तिथे पोचते. 3rd फ्लोअरला असतं. धावत चढून तिला दम लागलेला असतो. पाय दुखून येतात आणि चेहरा घामेजून जातो तिचा. कारण लिफ्ट कुठे आहे हेही शोधायला ती थांबत नाही. एवढं दमून पण ती पळतच जाते. पाठमोऱ्या असणाऱ्या माणसाला ती विचारते, तुम्हीच ॲडमिट केलंय का आयुषला? सुगंधाचा आवाज अगदी कातर झालेला होता. हे विचारताना सुद्धा घसा कोरडा पडत होता. लवकरच येते तुमच्या भेटीला नवीन कथा आयुरा. ऐकायला विसरू नका.